नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर मित्रांनो, मामा, मी आणि दादू थोड्या वेळाने येणार आहे। आम्ही चाललो आज कॅम्पिंगसाठी डोंगराच्या कपारीमध्ये। तिथे देवीचे मंदिर आहे, तिथे आम्ही स्टे करणार आहे आज। तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय सामान वगैरे घेऊन चाललोय। तर भावांनो, आम्ही पूर्ण रात्रभर कॅम्पिंग करणार आहे एका जागेवरती। आम्ही चटई वगैरे, चादर वगैरे आणि पाणी, कुकर आणि जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या घेऊन चाललो आम्ही। ते बघा, डोंगराच्या कपारीची ते खाली तुम्हाला दिसत असेल तिथे आम्ही जाणार आहे। तिकडे जिथे कॅमेरा झूम केला तिकडेपर्यंत जाणार आहे। मित्रांनो, भरपूर सामान घेऊन आम्ही चाललो आता। भरपूर लांब जायचं अजून आम्हाला। अर्ध्या रस्त्यात आम्ही ब्लॉग आपला चालू केलेला आहे, तर तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा। चला तर मग। तर भावांनो, आत्ता थोडंसंच राहिलं चालायला फक्त, आणि तिथं आम्ही आता पोचल। मामा दमलेलं आहे, पूर्ण काम निघाला। तर भावांनो, तुम्हाला आमचं गाव दाखवतो। तर भावांनो, समोर जे गाव दिसतंय ते आमचं गाव आहे, पारिठेवाडी इंगळून। आणि समोर जे डॅम दिसतोय त्या डॅममध्ये आम्ही काल तिकडे बाजूला कॅम्पिंगसाठी होतो। तुम्ही ती व्हिडिओ बघा। आम्ही डॅममध्ये काल ते स्विमिंग करण्यासाठी गेलो होतो तिथे। आणि हे बघा बाजूचा व्ह्यू, इकडे डोंगर वगैरे आहेत भरपूर असे छान। आणि हा जो समोर रस्ता दिसतोय ते रस्त्याने सरळवर जायचे। 5 मिनिटात आम्ही आता जिकडे कॅम्पिंग करणार आहे तिकडे पोहोचल। तर भावांनो, आत्ताच जिथे आम्ही स्टे करणार आहे तिथे पोचतोयच। मामा आलेत, खूप दमलेत मामा। हे बघा, तुम्हाला दाखवत होता तिथे महादेवीचं मंदिर आहे, स्वयंभू देवस्थान आहे। आणि इकडे सर्व आपलं सामान ठेवलेलं आहे। तर मित्रांनो, आई महादेवीचं स्वयंभू देवस्थान आहे इथे। हे बघा, हे मंदिराची पुढची बाजू आहे आणि आपण आता मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जाणार। चला तुम्हाला दाखवतो। तर भावांनो, ही आहे मंदिराची पाठीमागची बाजू। तर भावांनो, मी आता जिथे उभा आहे हा आहे इथं महादेवी वॉटरफॉल। हे बघा, तुम्हाला दाखवतो मी। खूप उंच कडा आहे इथे। आता पाऊस कमी झाल्यामुळं वड्याला पाणी आता कमी आहे। तुम्हाला दाखवतो, एकदम थोडंसंच पाणी। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी येते। पाऊस बंद झाल्यामुळे वड्याला पण पाणी आता कमी आहे। हे बघा, इथे एक वॉटरफॉल आहे आणि तिथे समोर एक वॉटरफॉल आहे। खूप छान असा व्ह्यू आहे इकडला। आणि ह्याच डोंगराच्या कुशीमध्ये आई महादेवीचं मंदिर आहे। आपण चाललो आता मंदिराच्या आतमध्ये। खूप अंधार आहे आतमध्ये, पाठीमागचा दरवाजा लावलेला आहे। इथे महादेवी मंदिर आहे। तर भावांनो, तुम्हाला मंदिराचा भरपूर असा परिसर दाखवलेला आहे। आता आपल्याला इथं आपण स्टे करणार आहोत, त्यासाठी आपल्याला इथं छोटे लाकडं लागणार आहे। आपल्याला जेवण बनवायचे, त्यासाठी छोटे लाकडं आपण तोडून घेऊन येत पटापट, आणि बाकीचं पुढचं काम पटापट चालू करूयात। तर भावांनो, बरेचशी लाकडं आपण गोळा करून घेऊन आलोय। यांना आपण घेऊन आता आतमध्ये जाणार आहोत। चला भावांनो, आपण लाकडं वगैरे घेऊन आलो होतो आणि मस्त मध्ये चूल वगैरे पेटवलेली। हे बघा, इकडं आपण कांदा, शिमला मिरची आणि आपल्याकडे स्टिक वगैरे आहेत, बटाटा वगैरे कट करून घेतला आहे। याच्यामध्ये गोबी, फ्लावर आणि इकडे राईस आहे। भरपूर सामान आपण घेऊन आलो होतो। इकडे पनीर वगैरे ठेवलेले, थोडीशी फळं पण आलो होतो खायला घेऊन। आणि आता हे पटापट आपण बनवून घेणार आहे। चला तर मग बनवूयात, मग तुम्हाला दाखवतो। आपली जेवणाची तयारी चालू केलेली आहे। मामा आपले जेवण बनवतात, आता मीठ टाकतात। एक साहित्य आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। तुम्हाला बनवून झाल्यावरती सगळं दाखवणार आहे। चला तर मग बघूयात पुढे।
तर मित्रांनो पनीर चिल्ली बनवली होती, हे बघा कशी झाली मामा. आमचे मामा आचार्य होते, एक नंबर बनलेले दिसते. आता आम्ही टेस्ट करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे कशी होती पनीर चिल्ली. चला मग टेस्ट करूयात. तर भावांनो आत्ताच पनीर चिल्लीची टेस्ट करत होतो, एक नंबर बनले. आमचे मामा एकदम भारी आचार्य आहेत, एकदम जबरदस्त टेस्ट लागते. मग अशी आपण पनीर चिल्ली वगैरे खाली आणि आता हे घरून आणलं होतं भाकर, सॅलेड, कोशिंबीर आणली होती आणि कारल्याची भाजी आणि इकडे दुधी भोपळ्याचा हलवा आहे. हे बघा आमचं आता जेवण चालू आहे. मित्रांनो जेवण वगैरे झाले आमचं, 9:30 वाजलेत. एक छोटासा राऊंड मारून येतो. चला मग जाऊया. तर मित्रांनो आम्ही बाहेरून राऊंड वगैरे मारून आलोय आणि आता आम्ही झोपणार आहेत. रात्रीचे 11 वाजलेत. आपण डायरेक्ट सकाळी भेटूयात 5:30 वाजता. तर मित्रांनो सकाळचे 6 वाजलेत. आम्ही आत्ताच उठलोय. रात्रभर एकदम मस्त अशी झोप आलेली आम्हाला. आता आम्ही निघालो थोड्या वेळात लगेच आता घरी. तर मित्रांनो मस्त मध्ये उजाडले, आम्ही निघालो आता घरी. मामा जमते ना चालाय वाटानी? मित्रांनो पूर्ण रात्रभर आहे मामांना मी कॅम्पिंग केलेली. मामा कसं होतं रात्रीचा अनुभव? एकदम छान मस्त होता ना. म्हणजे असं नाही का कॅम्पिंगला असं आल्यावरती झोप वगैरे तर मस्त लागते जंगलामध्ये, छान लागते. एकदम भारी वाटत होतं आज. म्हणजे झोपायला वगैरे जेवण वगैरे आज वरती बनवलं होतं, एकदम चांगला अनुभव होता. चला तर मग आम्ही निघालो घरी. आता जाता तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो आणि मग डायरेक्ट घरी. आत्ताच घरी पोचलोय. मामा पण त्यांच्या घरी गेलेत, मी पण घरी आलोय. आपला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.